कल्याण डोंबिवली महानगरपालिका द्वारा झोपड़पट्टी धारकों पर लगाए गए बढ़े हुए संपत्ति कर के विरोध में स्थानीय भाजपा नेताओं ने मोर्चा खोल दिया है। इस निर्णय को लेकर नागरिकों में रोष है और अब यह मुद्दा राजनीतिक स्वरूप ले चुका है। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र की 72 अधिकृत झोपड़पट्टियों पर 125% तक बढ़ाए गए संपत्ति कर का विरोध शुरू हो गया है। बढ़ी हुई दरों से गरीब नागरिकों में असंतोष है। भाजपा पदाधिकारी शशिकांत कामले और नंदू परब के नेतृत्व में शिष्टमंडल ने केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल से मुलाकात कर कर वृद्धि रद्द करने की मांग की। यह कार्रवाई भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान के आदेशानुसार की गई। पार्टी ने जल्द ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात कर मामला उठाने की बात कही है। आज महानगरपालिकेचे आयुक्त माननीय अभिनव गोयल साहेब यांची आणि उपायुक्त ज्या टॅक्सचे आहेत गायकवाड मॅडम यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने आम्ही सर्वांनी भेट घेतली। त्यामध्ये आपले जिल्ह्याचे नंदूजी परब आहेत, आम्ही सगळे पदाधिकारी आहोत। महानगरपालिका क्षेत्रामध्ये असणाऱ्या झोपडपट्ट्यांना येणारा टॅक्स जो आहे तो टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा प्रमाणात आता महानगरपालिकेने द्यायला सुरुवात केलेली आहे। जे कोर कुठली तरी अमरावतीची ट्रस्ट आहे, संस्था आहे, त्यांच्यामार्फत हा सर्वे होतो आहे आणि त्यांच्याकडनं सर्वे होऊन हा टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स आहे, भरूच शकत नाही झोपडपट्टीतले लोक। एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स त्यांनी दिलेला असल्यामुळं आम्ही आयुक्त महोदयांना विनंती केली की आम्ही टॅक्सच्या विरोधात नाही आहे, पण आम्हाला अव्वाच्या सव्वा टॅक्स दिला तर गरीब लोक, झोपडपट्टीतली लोक हे भरणार नाहीत, भरू शकणार नाहीत। आज माझं सकाळी रवींद्र चव्हाण साहेबांशीही बोलणं झालं। आम्ही या विषयामध्ये कदाचित सगळे भारतीय जनता पार्टी शिष्टमंडळ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊ चव्हाण साहेबांच्या माध्यमातून, पण आयुक्तांच्या कानावर ह्या सगळ्या आम्ही गोष्टी घातल्यानंतर त्यांना सांगितलं एकतर भुईभाडं तुम्ही आकारा झोपडपट्ट्यांना किंवा सेवाशुल्क आकारा, तुमच्या हिशोबाने जे आकारायचे आहे ते। पण गेले 6 वर्षापासूनचं एकत्रितपणे टॅक्स किंवा एकदमच एवढ्या मोठ्या प्रमाणातला टॅक्स झोपडपट्टीतले लोक भरू शकणार नाहीत। त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे भारतीय जनता पार्टीची की आपण लवकरात लवकर यावरती विचार करावा आणि कमीत कमी टॅक्स आणि कमीत कमी सेवाशुल्क किंवा भुईभाडं कसं आकारता येईल याकरता प्रयत्न करावा।